नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होत आहे. अनेक दाम्पत्यांच्या मनात एक इच्छा असते, ती म्हणजे संतती सुख. जर तुम्हालाही मूलप्राप्तीची इच्छा असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी केलेले हे उपाय तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संतती प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे, कधी करायचे आणि कसे करायचे. पुत्रदा एकादशी कधी आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी आहे. ही एकादशी विशेषतः संतती सुखासाठी केली जाते. वैष्णव परंपरेनुसार काही लोक हे व्रत 31 डिसेंबर रोजीही पाळतात. संतती सुख मिळण्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी उपवास ठेवा, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची मनोभावे पूजा करा. व्रत सोडताना अन्न व वस्त्रदान अवश्य करा. असं मानलं जातं की या उपायाने लवकरच घरात आनंदाची बातमी येते. त्यानंतर एक आणखी उपाय आहे, जसं की रुईच्या मुळाचा उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार रुईचा संबंध सूर्यदेवाशी आहे आणि सूर्य हा जीवनाचा कारक मानला जातो. शुक्रवारी रुईची मुळे लाल कापडात बांधून कमरेला बांधावीत. हा उपाय कोणालाही न सांगता आणि गुप्तपणे करावा. यामुळे संतती प्राप्तीचे योग प्रबळ होतात. तसेच नवीन वर्षापासून प्रत्येक रविवारी तांब्याच्या पात्रात पाणी व लाल चंदन टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. हा उपाय केल्याने आई वडील बनण्याचे सुख मिळते. तसेच प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. हा उपाय किमान 11 शनिवार केल्यास देवता व पितृगण प्रसन्न होतात आणि आपल्याला संतती सुखाचा आशीर्वाद देतात. हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजेच प्रत्येक शुक्रवारी किमान 5 कन्यांना खीर द्या. आधी श्री लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि नंतर कन्यांना खीर खायला द्या. हा उपाय लक्ष्मी आणि विष्णू कृपा प्राप्त करून देतो. तर मित्रांनो, पुत्रदा एकादशी ही केवळ उपवासापुरती मर्यादित नसून ही पूर्वजांचे ऋण फेडणारी आणि वंशवृद्धी करणारी एकादशी आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेली पूजा संतानदोष, पितृदोष आणि ग्रहदोष कमी करते. पुराणानुसार एका राजाला दीर्घकाळ संतानप्राप्ती होत नव्हती. ऋषींच्या सांगण्यानुसार त्याने पौष शुक्ल एकादशीचे व्रत श्रद्धेने केले आणि भगवान विष्णूंची उपासना केली. काही काळातच त्याला तेजस्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हापासून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाऊ लागले. पौष शुक्ल एकादशीच्या पावन तिथीला भगवान श्री विष्णूंची कृपा आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्या जीवनात संतती सुख, समाधान आणि आनंद घेऊन येवो. चला तर मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.